हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा लेसन फर्स्ट बघणार आहोत, ज्याचे नाव आहे 3 डायमेन्शनल शेप्स. चला तर मग सुरुवात करूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल शेप काय असतात ते पाहिले. आता याचे इलेमेंट्स बघायचे आपल्याला. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे रेक्टँगल आणि क्युबॉइडचं. 2 डायमेन्शनलमध्ये रेक्टँगलचं एक्झाम्पल दिले. आता त्याच्यात आपण आधी त्याला पॉईंट्स देऊ, नावं देऊ आपण त्याला. ABCD. AB साईड आणि BC साईड जिथे कनेक्ट होते तो पॉईंट आपला आहे वर्टेक्स. तसाच BC साईड आणि DC साईड जिथे कनेक्ट होते तो पॉईंट म्हणजे वर्टेक्स. त्याचप्रमाणे DC आणि DA किंवा AD, तर हे दोन साईड जिथे कनेक्ट होत आहे तो पॉईंट जो असेल तो काय असेल त्याचा वर्टेक्स. 3 डायमेन्शनल शेप, त्याच्यात एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला क्युबॉइडचं. तर वर्टेक्स हा सेम असेल. आता 3D शेपमध्ये काय असतं की लेंथ असते, ब्रेथ आणि हाईट या 3 गोष्टी असतात. तर वर्टेक्स जिथे या तिघं लाईन कनेक्ट होत आहे तो पॉईंट आपला असेल वर्टेक्स. एज म्हणजे ही जी साईडची जी लाईन दिसते तर ह्या असेल त्याच्या एजेस. आणि हे पूर्ण जे लाईन कनेक्ट झालेला हा जो सरफेस दिसतोय तो आहे फेस. 2 डायमेन्शनल शेप. फर्स्ट, द कॉमन पॉईंट ऑफ 2 साईड इज अ वर्टेक्स. म्हणजेच की 2 साईडचा जो कॉमन पॉईंट असतो हा तो काय असतो वर्टेक्स. अ लाईन सेगमेंट कनेक्टिंग 2 ॲडजसंट वर्टायसेस ऑफ 2 डायमेन्शनल शेप इज अ साईड ऑफ दॅट शेप. म्हणजेच हे जे 2 वर्टायसेस आहेत ॲडजसंट म्हणजे लगतचे, हे असू द्या किंवा हे पण घेतले तरी चालतील. तर कुठले 2 वर्टायसेसमध्ये जी लाईन कनेक्ट होते तिला म्हणतात साईड ऑफ दॅट शेप. 2 डायमेन्शनल शेप हॅज अ ओनली 1 सरफेस. कुठल्याही 2 डायमेन्शनल शेपला फक्त एक सरफेस असतो, म्हणजेच हा. 3 डायमेन्शनल शेप, त्याच्यातला फर्स्ट पॉईंट आहे अ कॉमन पॉईंट ऑफ 3 और मोर एजेस इज अ वर्टेक्स. म्हणजेच हे जे लाईन दिसत आहेत आपल्याला, तर हे 3 जे लाईन असतील त्याच्यामधला एक कॉमन पॉईंट जो असतो तो वर्टेक्स असतो. सेकंड, इन अ 3 डायमेन्शनल शेप द कॉमन साईड ऑफ 2 सरफेस इज कॉल्ड ॲन एज. म्हणजेच 3D शेप जो असतो त्याला 2 किंवा एकपेक्षा जास्त सरफेस असतात. म्हणजे आता ही एक सरफेस आणि ही ॲडजसंट सरफेसमधली जी लाईन असेल ती असते एजेस. आपण हे 2 सरफेस पण कन्सिडर करू शकतो, हा एक सरफेस आणि हा. तर याच्यातली जी लाईन आहे तर ही पण काय आली एजेस. हे 2 सरफेस कन्सिडर केले तर याच्यामधली पण ही जी लाईन येईल ती असेल तर आपली एज. आता थर्ड पॉईंट पाहूयात. 3 डायमेन्शनल शेप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ मेनी सरफेस. म्हणजेच 2 डायमेन्शनलमध्ये जसं एकच सरफेस असतो तसं 3 डायमेन्शनलमध्ये एकपेक्षा जास्त सरफेस असतात. म्हणजे हा पण एक पूर्ण सरफेस आला, त्याच्यानंतर हा एक आहे, हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे. 2 डायमेन्शनल शेप. पॉलिगॉन, अ क्लोज्ड फिगर विथ द 3 और मोर साईड इज अ पॉलिगॉन. म्हणजेच 2 किंवा 2 पॉलिगॉन, अ क्लोज्ड फिगर विथ द 3 और मोर साईड इज अ पॉलिगॉन. 3 किंवा 3पेक्षा साईड जेव्हा जास्त असतात तेव्हा त्याला पॉलिगॉन असं म्हणतात. आता आपल्याला एक टेबल दिला आहे जो कंप्लीट करण्यासाठी सांगितलेला आहे. तर फर्स्ट कॉलम जो आहे त्याच्यामध्ये सगळे पॉलिगॉनचे नावं दिले आणि सेकंड जे आहे त्याच्यामध्ये फिगर्स दिले आहे, त्या नावांसमोर त्यांची फिगर ड्रॉ केलेली आणि आपल्याला नंबर ऑफ वर्टायसेस आणि नंबर ऑफ साईड हे कंप्लीट करण्यासाठी सांगितलेले आहे. चला तर मग बघू. फर्स्ट आहे ट्रायंगल. ट्रायंगलची फिगर दिलेली आहे आणि नंबर ऑफ वर्टायसेस किती आहे त्याला. वर्टायसेस म्हणजे हे जे पॉईंट्स असतात जे 2 साईडला जे कनेक्ट होतात, सेंटरला जो पॉईंट आहे 2 लाईनला कनेक्ट करणारा तो, तर मग हा एक वर्टायसेस आला, वर्टेक्स आला, हा एक आणि हा एक, असे 3. त्याच्यानंतर नंबर ऑफ साईड विचारलं आहे. आता ही एक साईड आली, त्याच्यानंतर ही सेकंड साईड आणि ही थर्ड साईड, म्हणजेच हे नंबर ऑफ साईड किती आल्या 3. आता दुसरा दिला आहे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलची फिगर दिलेली आहे आणि नंबर ऑफ वर्टायसेस विचारले. आता नंबर ऑफ वर्टायसेस किती असतात, हे 1 2 3 4 आणि नंबर ऑफ साईड ही एक साईड झाली, ही दुसरी
ही तिसरी आणि ही चौथी, 4 साईड आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे पेंटॅगॉन. पेंटॅगॉनची फिगर दिली आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 2 3 4 5 आणि नंबर ऑफ साईड 1 2 3 4 आणि 5. हेक्झॅगॉनचे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहे? 6. 1 2 3 4 5 6 आणि नंबर ऑफ साईड 1 2 3 4 5 6. नेक्स्ट आहे हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉनचे व्हर्टायसेस 1 2 3 4 5 6 7 आणि नंबर ऑफ साईड 1 2 3 4 5 6 7. नेक्स्ट आहे ज्याचं नाव पण आपल्याला लिहायचं आहे. आता याचे फिगर आपल्याला दिलेली आहे आणि तिच्यावरून नाव आणि व्हर्टायसेस आणि साईड लिहायचे आहे. आता याचे जे साईड आहे त्याच्यावरून आपण ठरवणार आहे की त्याचं नाव काय असणार आहे. आधी आपण साईड बघू. 1 2 3 4 5 6 7 8. तर